आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी खारी कशी बनवतात ते बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. या कपाने मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही वाटी किंवा कप त्यांनी माप घेऊ शकता. मी 2 कपाचं खारी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. ओवा हातावर क्रश करून टाकून घेतलेला आहे आणि 4 चम्मच आपलं तेल टाकलेलं आहे. नॉर्मल आपण खाण्याचं तेल आहे ते. सगळं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मैद्याला सगळीकडं तेल लागायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही असं चोळून घ्यायचं सगळं मैदा. त्यानंतर आपलं पाणी टाकून चांगलं पीठ मळून घेऊया. आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. आपलं पीठ मळून झालेलं आहे. अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे मला 2 कपाला. आता आपण थोडंसं तेल टाकून झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ. आता पुढची प्रोसेस करूया आपण. पीठ चांगलं मुरते तोपर्यंत आपण साठा कसं बनवतात ते बघूया. 2 चमचा मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचा मी मैदा घेतलेला आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं एखादा मिनिट फेटून घ्यायचं. अशा प्रकारे आपला साठा तयार होतो. पीठ पण चांगलं मुरलेलं आहे आणि थोडंसं असं मळून घ्यायचं. जास्त जोर लावून मळायचं नाही, हलक्याच हाताने मळून घ्यायचं. आता पूर्ण उंडा घ्यायचा आणि त्याचे 6 भाग करायचे. हे 2 कप आहे ना, त्यामुळे 6 भाग करायचे. एका वाटीचे तुम्ही जर बनवत असाल तर 4 भाग करून घ्यायचे. एकसारखे गोळे तयार होतात. पिठाला चांगले लेअर दिसत आहे. आपले मस्त खुशखुशीत आणि खूप सारे लेअरचे खारी तयार झालेली होती. आता अशा प्रकारे हलक्या हाताने गोळे करून घ्यायचे आणि एकावर एक ठेवून त्याची एक चांगली पोळी बनवून घ्यायची. असं केल्याने काय होते, खूप सारे लेयर्स येतात आपल्या खारीला. त्यामुळं अशा प्रकारे सगळं करून थोडंसं परत दाबून घ्यायचं आणि आता आपण त्याला कट मारून घेऊ. परत तसेच एकसारखे गोळे करून घेऊ. बाहेरची खारी खाण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी खारी तुम्ही घरी बनवू शकता. खूप छान खारी झालेली होती आणि खुशखुशीत पण. आता आपण बाउलमध्ये सगळे गोळे ठेवून देऊ आणि एक गोळा आता आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता एकदम पातळ पोळी लाटून घेते. जेवढी पातळ पोळी होईल तेवढी तुम्ही पातळ करू शकता. त्याचे खूप छान खारी तयार होते एकदम पातळ पोळी लाटल्यामुळं. सगळ्या मी पोळ्या लाटून घेतलेला आहे. अशा प्रकारे थोडंसं मैदा लावून घ्यायचं पोळपाटला. नंतर ती जी लाटून ठेवली होती एक पोळी मैद्याची ती ठेवून घ्यायची. त्याच्यावर जे साठा आपण तयार करून घेतलेला होता ते सगळीकडे लावून घ्यायचं. सगळीकडे लावायचं आणि दुसरी त्याच्यावर जी पोळी करून ठेवली होती आपण ती ठेवून द्यायची. ती व्यवस्थित ठेवायची. त्यात हवा वगैरे भरायला नको. परत त्याच्यावर जो साठा तयार करून घेतला होता आपण साजूक तूप, मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं ते पण लावून घ्यायचं वरती आणि अशा प्रकारे घडी करायची. त्याच्यावर पण लावायचं थोडंसं. जेवढी घडी होईल तेवढी मारून घ्यायची आणि चौकोन चपाती आता आपण लाटून घेऊया. अशाच प्रकारे खाली पोळपाटला पोळी चिपकत असेल तर थोडंसं मैदा टाकून घ्यायचं. नंतर जेवढी चौकोन होईल तेवढी चौकोन पोळी लाटून घ्यायची. थोडीशी जाडसर ठेवायची, जास्त पातळ नाही लाटायची ही चपाती. आता पोळी लाटून झालेली आहे. आता मी कट मारून घेते चाकूच्या सहाय्याने. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खारीचा आकार देऊ शकता. तुम्हाला जसं लहान मोठे आवडत असेल त्यानुसार. खारीच्या आकाराचे कट मारून मी एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे सगळे कट करून घेते. तयार होते तोपर्यंत मी साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता एक एक आपण टाकून घेऊया. फुल गॅस अजिबात ठेवायचं नाही, कमी गॅसवरच तळून घ्यायचे. फुल गॅसवर जर तळून घेतलं ना तर काय होते, नरम पण पडतात थोड्या वेळात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे आहे ना कमी गॅसवरच तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या खारीला लेयर्स आलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपले चांगले तळून झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. एकदम पटकन खारी तयार होतात, जास्त वेळ नाही लागत. आता अशा प्रकारे आपण सगळे खारी तळून घेऊया. तुम्हाला वाटत असेल खारी तळल्यानंतर तेलकट राहील, पण अजिबात तेल नाही राहत खारीला.
अशाच प्रकारे आपण सगळे खारी तळून घेतलेले आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, लेयर्स पण खूप छान, जसं मार्केटपेक्षाही चांगले आपले खारी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदा नक्की करून बघा घरच्या घरी. खूप छान लेयर्स आलेले आहे. असं नेहमी मैद्याचं खाणं चांगलं नसते मुलांसाठी किंवा आपल्यासाठी, पण ते टाळायचं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण असे खारी बनवू शकता. खूप छान होतात गव्हाच्या पिठाचे पण. अगदी 15 मिनिटातच आपली खारी तयार झालेली आहे. 2 कपात एवढी सारी खारी तयार झालेली आहे. तुम्ही अशी खारी बनवून ठेवू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता. एक खारी हातात घेऊन आपण आता कशी बारीक होते ते बघूया. अशा प्रकारे सेम बाहेर मिळते ना मार्केटमध्ये, त्याचप्रमाणे आपली खारी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर